नमो नमः. मुलांनो, आज आपण विभक्तीमालेचा अभ्यास करणार आहोत. विभक्तीमाला म्हणजे विभक्तींची माळ. याआधी तुम्ही विभक्तींचा अभ्यास केलेला आहे. या विभक्तीमालेमध्ये सर्व विभक्ती एकेका श्लोकांमध्ये दाखवलेल्या आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया अशा सर्व विभक्तींचा उपयोग श्लोकांमध्ये दाखवलेला आहे. पहिला श्लोक बघूयात. धर्मो जयति न अधर्मः, सत्यम जयति न नृतम, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति न असुरः. जयति म्हणजे काय? जिंकणे. जयति म्हणजे काय? जिंकणे. अनृतम म्हणजे असत्य. अनृतम म्हणजे असत्य. धर्मो जयति म्हणजे धर्माचा जय होतो, अधर्माचा नाही. सत्याचा जय होतो, असत्याचा नाही. क्षमेचा जय होतो, क्रोधाचा नाही. देवाचा जय होतो, असुराचा नाही. मुलांनो, या श्लोकामध्ये प्रथमा विभक्तीची कोणकोणती रूपं आलेली आहेत? कोणकोणती पदे प्रथमा विभक्तीत आहे बघा. धर्मः, अधर्मः, सत्यम, अनृतम, देवः, असुरः ही प्रथमा विभक्तीतली रूप आहे. क्षमा हे पण प्रथमा विभक्तीतलं आहे. दुसरा श्लोक पाहूयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. वसुदेव सुतं म्हणजे वसुदेवाचा मुलगा. कंसचाणूरमर्दनं म्हणजे कंस आणि चाणूर या राक्षसांना ठार मारणारे. देवकी परमानंदम म्हणजे देवकीला परम आनंद देणाऱ्या. जगद्गुरु म्हणजे जगाचा गुरु. आता इथे अर्थ काय होतो? वसुदेवाचा पुत्र असणाऱ्या कंस आणि चाणूर या राक्षसांना ठार मारणाऱ्या, देवकीला परम आनंद देणाऱ्या जगद्गुरु कृष्णाला मी वंदन करतो, असा इथे अर्थ होतोय. या श्लोकामध्ये द्वितीय विभक्तीची कोणकोणती पदे आलेली आहेत? वसुदेव सुतम, देवम, कंस चाणूर मर्दनम, देवकी परमानंदम, जगद्गुरु ही द्वितीय विभक्तीची रूप आलेली आहे. आता तिसरा श्लोक बघा. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. काव्यशास्त्र, काव्य आणि शास्त्र. विनोद, विनोदेन म्हणजेच काय? विनोद म्हणजे मनोरंजन, मनोरंजनाने. कालो म्हणजे काळ, कालो गच्छति म्हणजे काळ घालवतात. धीमताम म्हणजे काय? बुद्धिमान लोक. व्यसनेन म्हणजे व्यसनाने. व्यसनेन म्हणजे काय? व्यसनाने. तू म्हणजे काय? पण. मूर्ख लोक, मूर्खाणा म्हणजे मूर्खांचे. निद्रया म्हणजे झोपेने. कलहेन म्हणजे भांडणाने. आता इथे आपण वा म्हणजे काय? किंवा. वा हे अव्यय आहे, तू पण अव्यय आहे. आपण अर्थ बघूया. काव्य आणि शास्त्र यावर चर्चा करून मनोरंजन करीत बुद्धिमान लोक आपला वेळ घालवतात. काव्य आणि शास्त्र यावर चर्चा करून मनोरंजन करून बुद्धिमान लोक आपला वेळ घालवतात. तर मूर्खांचा काळ झोप काढण्यात, व्यसनात किंवा भांडण तंटा करण्यात जातो. ते वेळेचा अपव्यय करीत असतात. आता या श्लोकामध्ये तृतीय विभक्तीची कोणकोणती रूपे आलेली आहेत? काव्यशास्त्र विनोदेन, व्यसनेन, निद्रया आणि कलहेन ही तृतीय विभक्तीतली पदे आलेली आहेत. आता चौथा श्लोक बघूयात. विद्या विवादाय धनं मदाय, खलस्य शक्ती परपीडनाय, साधोस्तु सर्वं विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. या श्लोकामध्ये चतुर्थी विभक्तीचा उपयोग केलेला आहे बघा. आता विद्या, विद्या म्हणजे काय? ज्ञान. विवादाय, विवादाय म्हणजे आता विवादाय ही चतुर्थी विभक्ती आहे.
म्हणजे वाद घालण्यासाठी किंवा भांडण करण्यासाठी. विद्या ही कशासाठी? भांडण करण्यासाठी. धनम धन. मदाय म्हणजे काय? गर्वासाठी. खलस्य म्हणजे दुष्टांची. खल म्हणजे दुष्ट, वाईट लोक. शक्ती, दुष्टांची शक्ती कशासाठी? परपीडनाय, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. साधो हो, पण साधूंचं उलट असतं. साधो हो तू, साधोस तू. सज्जनांचं उलट असतं. साधो म्हणजे सज्जनांचं. या सगळ्याच्या उलट असतं. विपरीत म्हणजे उलट. साधू सज्जनांची विद्या ज्ञानासाठी असते, धन हे दानासाठी असते आणि शक्ती रक्षणासाठी असते. आपण पुन्हा एकदा त्याचा अर्थ बघूया. दुर्जनाची विद्या वाद घालण्यासाठी, वादासाठी, धन गर्व करण्यासाठी, शक्ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी असते. सज्जनांच्या बाबतीत हे सर्व उलट असते. विद्या ज्ञान देण्यासाठी, धन दान देण्यासाठी आणि शक्ती स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या किंवा दुर्बलांच्या रक्षणासाठी असते. आता इथे चतुर्थी विभक्तीची कोणकोणती पदे आलेली आहेत? विवादाय, मदाय, परपीडनाय ही चतुर्थी विभक्तीची रूप आहेत. ज्ञानाय, दानाय, रक्षणाय. आता आपण 5वा श्लोक बघूयात. तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. तैलात रक्षेत, तैलात ही पंचमी विभक्ती. म्हणजे तेलापासून रक्षण करावे. जलात रक्षेत, जलापासून रक्षण करावे. रक्षेत शिथिल बंधनात, शिथिल बंधनात म्हणजे काय? शिथिल म्हणजे सैल, म्हणजे बांधणी सैल होण्यापासून रक्षण करावे. मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. मूर्खांच्या हातात मला देऊ नका असे पुस्तक म्हणते. आपण पुन्हा एकदा अर्थ बघूया. तेलापासून रक्षण करावे, पाण्यापासून रक्षण करावे, बांधणी सैल होण्यापासून माझे रक्षण करावे. मूर्खांच्या हातात मला देऊ नये असे पुस्तक म्हणते. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण 5 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. हे 5 श्लोक तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. सुभाषित ही वहीमध्ये लिहायची आहेत आणि त्यांचा अर्थही लिहायचा आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचे श्लोक तुम्हाला सांगेन.